आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. तर गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धाच्या झळा आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगभरात ऊर्जा संकट ओढवू शकते अशी शक्यता आता वर्तवली जात होती. भारतातही पडसाद उमटू लागले असून घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक गॅस महागलाय. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसमध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आता 916 रुपये झाली आहे. तर व्यावसायिक गॅसच्या दरात 114 रुपयांची वाढ झालेली आहे आणि यामुळे व्यावसायिक गॅसची किंमत आता 1899 रुपयांवर पोहोचली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ झाली आहे. नवे दर आजपासून लागू होत आहेत. देशभरातील प्रमुख शहरातील घरगुती सिलेंडरचे आधीचे आणि नवे दर नेमके कसे झालेत आपण जाणून घेऊयात. तर घरगुती सिलेंडरची जे 14 किलो वजनी घरगुती सिलेंडर असतं त्याची जुनी किंमत होती 856 रुपये. नवी किंमत आता 60 रुपयाची वाढ झाल्यामुळे 916 रुपये झालेली आहे. व्यावसायिक सिलेंडर जो 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर असतो त्याची जुनी किंमत होती 1785 रुपये. त्यामध्ये मोठी वाढ झाली 114 रुपयांची आणि आता त्या सिलेंडरची किंमत पोहोचली आहे 1899 रुपयांवर. तर घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाल्यानंतर ग्राहकांची चिंता वाढली आहे. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरचे जर दर बघितले तर घरगुती सिलेंडर आहे जे 14 किलोचं असतं त्यावर 60 रुपये प्रति सिलेंडर हे दर वाढलेले आणि नवीन दर आपण बघू शकतो की गांधी गॅस एजन्सी आहे तिथे ते नवीन दर लिहिले जात आहे. आधीचे जे दर होते ते 904 रुपये 50 पैसे होते आणि आता बघू शकतो की आजचे जे नवीन दर आहे ते 964 रुपये 50 पैसे दराने आता 14 किलोचं जे गॅस सिलेंडर आहे घरगुती ते मिळणार आहे. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर ज्या प्रकारे कतार असेल, सौदी अरेबिया असेल, इराण असेल इथनं जो आपल्याला गॅस पुरवठा होतो किंवा पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा होतो तो कुठेतरी खंडित झाल्यामुळे त्याचे परिणाम हळूहळू आपल्याला देशामध्ये राज्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि आज सकाळला जवळपास 60 रुपये प्रति सिलेंडर दर वाढल्याचे पाहायला मिळतात. आम्हाला तर खूप त्रास होऊन राहिला का आम्ही हात मजुरीवाल्या एवढे रेट वाढल्यामुळे तर आम्हाला पूर्ण नुकसान होणार आहे ना आणि पेट्रोलचे बी रेट वाढणार आहे. सगळ्या गोष्टी महाग होणार आहे तर आम्ही कसं जगणार याचा प्रश्न आम्हाला पडतो ना. दर आणखी वाढू शकतात त्यामुळे बऱ्यापैकी ते ग्राहक सिलेंडर घेऊन कुठेतरी घरी एक सोयीचा मार्ग म्हणून अडचण येऊ नये यासाठी घरी एक सिलेंडर अतिरिक्त साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. तर इस्रायल इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झालाय आणि त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं तातडीनं सर्व रिफायनरींना आणि एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेत. आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडच्या प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील. भारत 90% अधिक एलपीजी मध्य पूर्वेतून आयात करतो. मात्र हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणनं केलेल्या नाकाबंदीमुळे एलपीजीची वाहतूक करणारे टँकर अडकून पडलेत आणि त्याचाच परिणाम एलपीजी पुरवठ्यावर झालाय. सरकारकडे सध्या साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी भारत सरकार पर्यायी पुरवठादारांचा शोध घेत आहे. पण युद्ध असंच सुरू राहिल्यास घरगुती गॅस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होऊ शकतात. तर गॅसचा तुटवडा आता निर्माण झाला तर कोणकोणत्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो आपण पाहतोय. खत उद्योगावर त्याचा परिणाम होईल. सीएनजी आणि घरगुती पीएनजी पुरवठ्यावर परिणाम होईल. वीज उत्पादनावरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यासोबतच रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योगावर परिणाम होणारे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर खूप मोठा परिणाम याचा जाणवू शकतो. सिरॅमिक आणि काच उद्योगावरही परिणाम जाणवेल.
तर युद्धामुळे देशभरात इंधनाच्या तुटवड्याची भीती व्यक्त होत असताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या नागरिकांना परवडणारं आणि शाश्वत इंधन पुरवणं हे आमचं प्राधान्य आहे आणि आम्ही ते करतोय. भारतात ऊर्जेची कमतरता नाही आणि आमच्या ऊर्जा ग्राहकांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, अशी प्रतिक्रिया हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे.